नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला भारत हा प्रामुख्याने व्यक्तिप्रधान देश आहे, विभूतीपूजक देश आहे, पुतळ्यांची प्रतिमांची पूजा करणारा देश आहे. तुम्ही धर्म कोणतेही असाल, कोणत्याही धर्माचे असाल, जातीचे असाल, पण तुम्हाला कोणीतरी समोर नायक लागत असतो. हा नायक कधी जेपींच्या माध्यमातून समोर येतो, त्याच्या आधी गांधीजी तर आलेले असतातच. कधी तो तुमच्या समोर मग अण्णा हजारे केजरीवालांच्या रूपाने येतो, कधी तो नरेंद्र मोदी हाच मसीहा वाटतो. आणि आज अशा प्रकारचा प्रतिमेसाठीचा चेहरा बनलेला आहे कन्हैया कुमारचा. कन्हैया कुमार, आपल्याला कल्पना आहे JNU प्रकरणामध्ये ज्याच्यावरती देशद्रोहाचे आरोप झाले, त्याने देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, अशा प्रकारचं ज्याच्याबद्दल म्हटलं गेलं, त्याला अटक झाली, मोठी प्रकरणं झाली, त्याला मारहाण झाली कोर्टामध्ये. त्यामुळे भाजपचा यामधला रोल काय त्याबद्दलही प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर सगळा गदारोळ संपल्यानंतर अखेर जामिनावरती त्याची मुक्तता करण्यात आली 6 महिन्यासाठी आणि तो बाहेर आला. आणि बाहेर आल्यानंतर हिरो बनलेला आहे. तो सध्या दिल्लीमध्ये हिरो असल्याचं वातावरण आहे. म्हणजे यापुढे भारतासाठीचा नायक कोण, तर आता कन्हैया कुमारवरतीच आशा आहे असं वातावरण आहे. खरंच त्यामध्ये तथ्य आहे का? खरंच अशी स्पेस तयार झालेली आहे का की भाजप विरोधी म्हणून जो एक स्पेस आहे, राजकीय अवकाश आहे, त्याचा नेता बनू शकतो हा कन्हैया कुमार? असं झालं नाही का? असं नक्की झालेलं आहे. जर का पटेलांच्या आरक्षणासाठी असाच एखादा तरुण उभा राहू शकतो, जर का अरविंद केजरीवाल कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना नायक होऊ शकतो, जर का अण्णा हजारे महाराष्ट्रातले असताना सुद्धा देश गाजवू शकतात, तर कन्हैया कुमारला तर मागे डाव्यांचा सपोर्ट आहे, JNU विद्यापीठ आहे आणि इंटेलेक्च्युअलचा सपोर्ट आहे. मग भाजप विरोधाचा नवा चेहरा कन्हैया होऊ शकतो का? आपल्याला हा विषय चर्चेला घ्यायचा आहे. कोणत्या मुद्द्यांसह ही चर्चा होणार आहे आपण पहिल्यांदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात, म्हणजे चर्चेचा अजेंडा सेट होईल. कन्हैया हा भाजप विरोधाचा चेहरा बनेल का, आपण विचारणार आहोत. राहुल केजरीवाल यांच्या समोरही कन्हैयाचं आव्हान असेल का एका अर्थानं, की कन्हैयाचा अण्णा हजारे होईल, म्हणजे आता सगळा अगदी प्रचंड जयघोष होईल आणि नंतर लोक विसरून जातील. अफजल बाबत कन्हैया सेफ गेम खेळतोय का, हा प्रश्न विचारावा लागणार आहे आपल्याला. आणि कन्हैया हा मीडियानं फुगवलेला फुगा आहे का, जो मीडियाकडनं वेळोवेळी असा प्रकार झालेला आहे. मोठ्या प्रमाणात जयघोष होता, टीका सुद्धा होते आणि नंतर शेवटी लोक विसरून तरी जातात किंवा त्या व्यक्तीवरती टीका तरी करू लागतात. चर्चेमध्ये आपल्यालाही सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलला भेट द्या, @जयमहाराष्ट्रN. त्याच्यावरती आपला प्रश्न आहे, भाजप विरोधी पुरोगामी शक्तींचा कन्हैया चेहरा बनू शकतो का? तुम्ही तुमचं उत्तर त्याच्यावरती देऊ शकता. आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत पुण्याहून आहेत रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत संजय दाभाडे, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे ते सदस्य आहेत, कार्यवाह आहेत. आपल्यासोबत भाजपची पर्यायानं अभाविप आणि भाजप अशा सगळ्यांचीच भूमिका मांडणार आहेत यदुनाथ देशपांडे, अभाविपचे कोकण प्रांत संघटन मंत्री आहेत. इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार, आणि त्यांच्या शेजारी जतीन देसाई आहेत. पुरोगामी चळवळीत अनेक वर्षांचं काम केलेलं आहे, भारत पाकिस्तान संबंधांसाठी ते मदत करतात, कार्य करतात आणि JNU प्रकरणात सुद्धा त्यांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन राहिलेलं आहे. सगळ्यांचं स्वागत. आणि अर्थात एक नाव मी विसरण्यापूर्वी, विश्वंभर चौधरी सुद्धा आपल्यासोबत पुण्याहून आहेत, त्यांचंही स्वागत. आपले लोकप्रिय राजकीय आणि सामाजिक विश्लेषक. मी महाजनांपासून सुरुवात करणार आहे या प्रश्नाचा. महाजन सर, कन्हैयाच्या सुटकेनंतर आता जे वातावरण आहे, आणि नो डाऊट की त्याने अशी एक स्पेस तयार केलेली आहे, त्याचा चेहरा बनतोय असा की जो भाजपला आवाज देऊ शकतो, नरेंद्र मोदींना आवाज देऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? आपण प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे अवतार संकल्पनेवर विश्वास असणाऱ्या भारतीय समाजामध्ये काही प्रश्न, काही समस्या अशा उभ्या राहिल्या की ज्या आपल्या आवाक्या बाहेरच्या आहेत. तर अशा पेच प्रसंगाच्या वेळेला कुणातरी अवताराची प्रतीक्षा भारतीय समाज करतो, हे खरं आहे. पण या अवतार संकल्पनेला खत पाणी खुद्द भगवंतानंच घातलेलं आहे, हेही आपल्याला माहित आहे. त्यामुळं एका अर्थी हे बरोबर आहे की असा काही प्रसंग आला की कुणीतरी एक माणूस येईल आणि आपली त्यातनं सुटका करेल, अशी आशा भारतीय माणूस धरत असतो. पण हे काही सर्वथैव खरं असतं असं नाही. कन्हैयाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर या प्रश्नाचं अर्ध उत्तर खरं म्हणजे त्यांनीच आपण आत्ता दाखवलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेलं आहे. त्यांनी 2-3 वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की मला तर JNUच्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये डेकून झालेत, मग त्यांच्या परीक्षांच्या वेळापत्रकाचं काय, अशा सगळ्या प्रश्नांची मला सोडवणूक करायची आहे. बंगाल तो बहुत दूर आहे, असं तो त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणल्याचं आपण ऐकलं. त्यामुळं आत्ता तरी या प्रश्नाचं अर्ध उत्तर त्यांनी देऊन टाकलेलं आहे. अर्ध्या उत्तरासाठी आपल्याला परिस्थितीत
कशी डेव्हलप होते, परिस्थिती एकूण कशी आकार घेते त्याची वाट बघावी लागेल. उदाहरणार्थ तो आज अधिकृतपणे कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही हे त्यांनीच सांगितलेलं आहे आणि त्यांनी आज तरी विद्यार्थी या पलीकडे आपली कुठलीही आयडेंटिटी नाही हेही सांगितलेलं आहे. पण त्याच्यावर आपण सर्वांनी मिळून अन्याय केलेला आहे तो असा की मुळामध्ये अफजल गुरुचं गौरवीकरण करणारं एकही वाक्य, एकही घोषणा त्यांनी वा त्याच्या सहकार्यांनी दिलेल्या नसताना सुद्धा आज मुद्दाम त्याला प्रश्न विचारला, पण त्यांनी सभ्यपणानं आणि सौम्यपणानं उत्तर दिलं की नाही, माझ्या दृष्टीनं आजच्या घडीला वेमुला हा महत्वाचा आहे, अफजल गुरु हा बिलकुल महत्वाचा विषय नाही. बरं मी त्याची एकूण पूर्ण करा, त्याचा एकूण दृष्टिकोन आणि भारतीय वास्तवाकडे बघण्याचा त्याचा अप्रोच दिसतो. मी दाभाडेंकडे जाईन. संजय दाभाडे, डेमोक्रेटिक युथ फेडरेशनचे. दाभाडेजी, आपलं आकलन कशा प्रकारे बघताय? JNU मध्ये तर तो हिरो बनलेलाच आहे, त्याला सारखा प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे. प्रत्यक्ष तो जणू काही राजकारण करणारे असा अभिप्रेत नाहीये, पण एक स्पेस असतो, एक वैचारिक वादविवाद असतो. त्या डिस्कोर्स मध्ये भाजप विरोधाचा चेहरा म्हणून कन्हैया आपली प्रतिमा बनवू शकेल का, किंवा ती बनते का? भाजपा विरोधाचा चेहरा बनेल का हा तुम्ही प्रश्न उपस्थित करताय. मला वाटतं एकूणच संपूर्ण देशामधलं जे वातावरण आहे, भाजपाने आणि एकूण संघ परिवाराने निर्माण केलेलं वातावरण, याच्या पार्श्वभूमीवर जे हैदराबाद मध्ये झालं, जे FTI मध्ये झालं आणि जे JNU मध्ये आता सगळं सुरू आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की निश्चितपणे एक भाजपाचा विरोधी एक मोठा आवाज म्हणून तो निश्चितपणे आज संपूर्ण देशभराला अपील करताना आपल्याला निश्चितपणे यशस्वी होताना दिसतोय. आणि मला असं वाटतं की एकूण जे खरा जो राष्ट्रवाद आहे, खरी जी देशभक्ती आहे आणि खरा जो सेक्युलरिझम आहे, त्याचा पण तो एक आणि एकूण लोकशाहीचा असा एक चेहरा तो आज आपल्या समोर बढून आलेला आहे असं मला वाटतं. बरं, मी यदुनाथ देशपांडेंकडे जातो. यदुनाथ, हे खरं आहे की भाजपच्या बाजूने मोठ्या प्रमाणात हल्लागुल्ला करण्यात आला, अभाविप सुद्धा रस्त्यावर आली होती, तिरंगा झेंडे घेऊन भारत माता की जय वगैरे म्हणण्यात आलं, पण ज्या प्रकारे आज या कन्हैयाच्या पत्रकार परिषदेला, कालच्या त्याच्या भाषणाला गर्दी झाली होती आणि आजच्या वेळी तर पत्रकार परिषदेला आणि कालच्या कार्यक्रमात सुद्धा तिरंगा त्यांनी सुद्धा हातात घेतला होता, भारत माता की जय त्यांनी सुद्धा नारे दिले होते. आता तुम्ही काय करणार? कारण आतापर्यंत नरेंद्र मोदींच्या समोर कोणीच नव्हतं, पण आज स्थिती अशी आहे यदुनाथ की नरेंद्र मोदींच्या समोर हा 28ला तरुण उभा राहिला. आता काय करणार? एक तर सगळ्यात पहिल्यांदा प्रसन्नजी, मी भरपूर वेळोवेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि मी स्वतः तुम्हाला असं सांगितलेलं आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जी भूमिका आहे ती ABVP ची भूमिका आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीचा ऑफिशियल प्रवक्ता असं तुम्ही मला कृपया ह्या इथे समजू नका. नंबर 1. त्यामुळे आता मी बोलेल ते विद्यार्थी परिषदेची जी भूमिका आहे त्या विषयामध्ये मी बोलेल. माझी एक सविनय विनंती आहे तुम्हाला. ओके. नंबर 1, तुम्ही जो विषय मांडला की आता जे सगळं झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही भारत मातेचे झेंडे, भारताचा राष्ट्रध्वज घेऊन काही कार्यक्रम केले. ऍक्च्युली त्यांनी पण केले तर मला म्हणजे अभिनंदन करावं असं वाटतंय की बाबा या निमित्ताने तरी AISF आणि अशा सगळ्या लोकांना भारताचा झेंडा घेऊन JNU मध्ये काहीतरी करण्याची बुद्धी सुचली. त्यामुळे खरं तर ज्या जस्टिस त्यांनी ते जे व्हर्डिक्ट दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना खूपच चांगल्या प्रकारे असं सांगितलेलं आहे की हा देशाला लागलेली एक कीड आहे किंवा इन्फेक्शन आहे आणि हे इन्फेक्शन कमी आहे पण परिवर्तनामध्ये आमचा विश्वास आहे. बरं, कोणाचाही परिवर्तन असेल तर परिवर्तनामध्ये व्यक्तीचा विश्वास कोर्टाने दाखवलाय आणि आमचाही विश्वास आहे ABVP म्हणून. त्यामुळे की काय कदाचित पण परिवर्तन ह्या कन्हैया आणि या सगळ्या याच्यामध्ये दिसते. पण याच्यामध्ये जे आता आपण देश, परंपरा आणि इतिहास या सगळ्या गोष्टींवर आता आपण बोललेलो आहोत आणि आता येणाऱ्या काळातही बोलू या सगळ्या टॉक शो मध्ये. मला असं वाटतं की असे किती लोक येऊन गेले ह्या देशामध्ये ज्यांनी एकदम भाषण सुरू केलं, एका सरकारच्या याच्या विरोधामध्ये भाषण सुरू केलं. खरं तर सशक्त
अपोजिट म्हणजे सशक्त विरोधी पक्ष या देशामध्ये नसल्यामुळे अशा लोकांना आज आपल्याला या लोकांचं किंवा हा कन्हैया असेल किंवा असं हे जे आंदोलन असेल याच्या माध्यमातून आपल्याला उभं राहण्याची एक आवश्यकता आहे, म्हणून सगळे लोक त्याला पुढेही करतील. मीडियाने अशा वेळोवेळी काही लोकांना पुढे केलेलं आहे. बरं, पण मला प्रश्न बेसिक एवढाच आहे की कन्हैया कुमार JNU-SU स्टुडंट युनियनचा अध्यक्ष आहे आणि त्याच्या ठिकाणी असताना अध्यक्ष असताना तिथे असे कार्यक्रम ऑर्गनाइज झालेले आहेत हे त्याला माहिती आहे, तेव्हा त्यांनी का नाही भूमिका घेतली हो? मला फार बारीक प्रश्न आहे. ठीक आहे यदुनाथ, तुमचा हा बारीक प्रश्न अतिशय योग्य आहे, कारण कन्हैयाला जामीन देण्याच्या संदर्भात जे स्टेटमेंट जो रिपोर्ट देण्यात आला न्यायाधीशांनी केला, ज्याचा तुम्ही उल्लेखही केला, फक्त तुम्ही अर्ध सत्य सांगितलं. हे खरं आहे की त्या न्यायाधीशांनी टिप्पणी केली की JNUच्या प्रेसिडेंटची पण जबाबदारी होती की असे कार्यक्रम होऊ नये, पण त्याच वेळी कोणालाही देशद्रोही देशभक्त ठरवण्याचं सर्टिफिकेट देणारे जे लोक आहेत म्हणजे पर्यायाने अभाविप किंवा त्यांचे समर्थक, त्यांना सुद्धा फटकारलेले आहे. हे आपण सोयीस्करित्या विसरलाय, पण हरकत नाही, तुमच्या मागे आंबेडकरांचा फोटो लावलाय, त्यामुळे तुम्ही कदाचित थोडीशी ती भूमिका घ्याल अशी आशा आहे. प्रसन्न जोशी याच्यामध्ये एकच विषय मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की राष्ट्रभक्त राष्ट्रद्रोह हा सगळा जो विषय आहे देशाच्या विरोधातल्या घोषणा आणि त्याला दिलेला पाठिंबा, आणि ही वेळोवेळी कम्युनिस्ट आणि ह्या लोकांची रणनीती राहिलेली आहे की 50 संघटना ओपन करायच्या, कधीतरी या संघटनेने काम करायचं, तिथं छान दाखवायचा चेहरा, नंतर दुसरी संघटना आणायची, सगळं आहे ना. देशपांडेजी, अहो कम्युनिस्ट काय संघाकडनं कन्सल्टन्सी घेतात की काय वेगळ्या संघटना उभ्या करायच्या? ऍडजस्टमेंट आहे की काय दोघांमध्ये? माझं म्हणणं आहे मी सगळ्या देशासमोर उघडा पडलाय, आता तरी खरं बोला. मी सर मला माहित नाही आपण कोण बोलतोय, तुमचा खोटेपणा सगळ्या देशासमोर उघडा पडलाय, आता तरी खरं बोलायचा प्रयत्न करा. नाही या ना, त्यामुळेच त्या येणाऱ्या काळामध्ये हे सगळं कळेल. आता या सगळ्या देशाचा जो इतिहास आहे हे आज आमच्यासारखा विद्यार्थी कार्यकर्ता 20-29-30 वर्षाचा विद्यार्थी कार्यकर्त्याच्या एका जोशाच्या भाषणाने असं होत नाही. गेट मीटिंग आमचाही कार्यकर्ता एवढ्याच जोशात घेतो, पण कॉलेजमध्ये घेतो. आम्हाला काही एक गड लागत नाही आमचा. बरं, ठीक आहे येतो ना आपल्याकडे भरपूर वेळ, मी येतो आपल्याकडे. गेट मीटिंग सगळ्यांच्या होतात, अभाविपच्या पण होतात, पण अभाविचा प्रेसिडेंट कधी होऊ शकला नाही. पण ठीक आहे, मला त्या गोष्टींमध्ये पडायचं नाहीये. स्टुडिओतल्या दोन मान्यवरांकडे म्हणजे जतीनजी आणि निळू दामलेंकडे येण्यापूर्वी विश्वंभर चौधरी राहिले होते. विश्वंभरजी, या प्रकरणाकडे आपण कसं बघताय? एकीकडे आता काय आहे तो कन्हैया सगळ्या स्पेसचा, हा सगळ्या पुरोगामित्वाचा चेहरा, आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी. डायस इज सेट, ऑपोजिशन इज सेट, आणि कंटेस्टंट्स आर देअर टू फाईट. नरेंद्र मोदी सरकारला कम्प्लिटली एक्सपोज जर कोणी केलं असेल ते कन्हैयाने केलं, त्यामुळे कन्हैयाचं अभिनंदन केलं पाहिजे. आता कोर्टाचं जे सांगितलं जातं ना ते नुसतंच ओढणं लावलेलं आहे मागे. काय कोर्टाचं जजमेंट आहे ज्याच्यामध्ये सिनेमाच्या गाण्यानी सुरुवात होते आणि त्याची यथायोग्य चिरफाड सुप्रीम कोर्ट करील अशी मला 100% आशा आहे. बरं, पण मुद्दा असा आहे की हे एक्सपोज झाले, 100% एक्सपोज झाले. वेमुलाच्या प्रकरणानंतर JNUला टार्गेट यांनी एवढ्यासाठी केले की आता यांच्या गडात घुसून बघू, पण तिथे पूर्ण धोबी पछाड पडलेला आहे. आणि कालचं कन्हैयाचं भाषण हे तर अक्षरशः वैचारिक लाथा घालणारं होतं. कोणाला मी मोदींना म्हणणार नाही, ते यांच्या खरं म्हणजे राज्य करण्याच्या पद्धतीला लाथा घालणार होतं. बरं, तो अशासाठी होतं, कन्हैया जे काही काल बोलला ते देशातल्या प्रत्येक माणसाला अपील झालं. रादर काही प्रतिक्रिया अशा आहेत तरुणांच्या की जे संसदेत चाललंय त्यापेक्षा हे भाषण कितीतरी चांगलं होतं, देशाच्या जवळ जाणार होतं. आणि कन्हैया, तुम्हाला बेसिक प्रश्न विचारतो, कुठले तुम्ही फुलरे फुलवता समरसतान हे आंबेडकर आहो, हे इतके हे खरं म्हणजे मुरलेले आहेत. कन्हैया जो फेमस झाला ना, हे समरसता मंचावर कन्हैयाचा पण फोटो लावतील असे हे मुरलेले आहेत. त्यामुळे माझ्यासमोर प्रश्न यांचा नाहीच आहे, प्रश्न देशाचा आहे पुढचा, की देशाची व्यवस्था कशी राहणार हा प्रश्न कन्हैया. बघा तो काय म्हणला, तो म्हणला की 3000 रुपयात माझं कुटुंब चालतं, मला JNU शिवाय कुठे PhD करणं शक्य नव्हतं. केली का मोदींनी ती व्यवस्था? आज तुमची दुसरी पॅरलल व्यवस्था आहे, 3000 जो इन्कम असलेला मनुष्य दुसरीकडे PhD करू शकतो. मला असं वाटतं की संपूर्ण वस्त्रहरण मोदी सरकारचं काल कन्हैयाने केलं. यापेक्षा वेगळं वस्त्रहरण कोणी करू शकलं नसतं चांगलं, इतकं उत्तम त्याने केलं. आणि यांचा जो मुख्य आरोप होता ना, त्याला त्यांनी तिरंगा हातात घेऊन त्यांनी देशालाच उत्तर दिलं. हे जे सगळे देशद्रोही ठरवायला निघाले ना, यांच्याकडे प्रमाणपत्र घेऊन बसलेले आहेत, कोण देश प्रेमीन कोण देशद्रोही. यांनी देश 3दा अस्थिर केला. यांनी गांधींची हत्या करून देश अस्थिर केला, त्यानंतर बाबरी मशीद पाडून देश अस्थिर केला, गुजरात दंग्यानंतर देश अस्थिर केला. 3दा देशाच्या अस्थिर करणाऱ्यांना सत्ता आल्यावर देशप्रेमाचं सर्टिफिकेट आम्हीच देऊ शकतो ही जाण आली. हे जे वाटत सुटले, कन्हैयाने त्याला चोख उत्तर दिलेलं आहे.
प्रसन्न, मी कन्हैयावर भयंकर खुश, फिदा, सगळे शब्द वापरा, मी आहे देशातला, मीच नाही तर तरुण सुद्धा जो वर्ग देशातला तो सुद्धा कन्हैयावर फिदा आहे. ज्या फेसबुक आणि ट्विटरवरून नरेंद्र मोदींनी मोहीम चालवली ते फेसबुक आणि ट्विटर नरेंद्र मोदींनी उघडून पाहावं. कन्हैयाला आज काय खरं म्हणजे कन्हैयाला महत्व प्राप्त झालंय मोदींना कळेल. ठीक आहे, मला कल्पना आहे रत्नाकर महाजन आणि यदुना देशपांडे याबद्दल बोलायचंय, पण मला स्टुडिओतल्या 2 गेस्टकडे जावं लागेल. मी गेलो नाहीये मधल्या 15 मिनिटांपासून. मी पहिल्यांदा जतीन देसाईंकडे जातो. जतीनजी, विश्वंभर चौधरी सारखा माणूस सुद्धा म्हणताय की पूर्ण सपोर्ट. विश्वंभर चौधरी जे काय सांगितलं त्याचे शब्दानं शब्दशी मी सांगतो. असं तुम्ही पण सहमत आहात? फुल. एक मला वाटतं हो हो एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की याची तुलना म्हणजे आजची जी काही परिस्थिती आहे त्याची तुलना मी 1971 मध्ये इंदिरा गांधी ज्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या आपण लक्षात घ्या. त्यानंतर बांगलादेश स्वतंत्र झालं, त्यात इंदिरा गांधीची भूमिका, आणि नंतर लगेचच 1974 मध्ये जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं, त्यानंतर लगेच बिहारमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. त्याच स्वरूपानं 2014 मध्ये नरेंद्र मोदीला प्रचंड बहुमत मिळालं, भाजपला प्रचंड बहुमत मिळालं, आणि 2016ला जर आपण पाहिलं तर हैदराबाद असेल, मद्रास असेल, अलाहाबाद असेल, आणि आता JNU दिल्ली, या सगळीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं आहे. 1974 मध्ये ज्या स्वरूपानं विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं त्याच स्वरूपानं आज आंदोलन सुरू झालेलं आपल्याला दिसत आहे. इंदिरा गांधींच्या विरोधात ज्या स्वरूपानं वातावरण झालेलं त्याच स्वरूपानं वातावरण आज नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. नरेंद्र मोदीकडे असं उत्तर नाही. आणि आपण एक लक्षात घेतलं अत्यंत लांछनास्पद गोष्ट जी काही या सरकारची जी काही म्हटली पाहिजे ती म्हणजे या देशातल्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टर स्मृती इराणी, या स्मृती इराणी 2 मोठ्या टेलिव्हिजन चॅनलच्या पत्रकारांना डॉक्टर्ड व्हिडिओ पाठवत आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे डॉक्टर व्हिडिओ आपल्याला पाठवले असल्याची कबुली बरखा दत्तनी आपल्या कार्यक्रमात दिलेली आहे. म्हणजे या देशातल्या ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट मिनिस्टर काय आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे या देशातल्या मिनिस्टरने कशा स्वरूपानं असावं, तर त्याचं कसं वागणं असावं, म्हणजे कुठलीही शहानिशा न करता, चौकशी न करता जे काही आपल्याकडे आली आहे व्हिडिओ ती सरळ सरळ लोकांना, पत्रकारांना पाठवणं ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे. आणि किमान या गोष्टीवर स्मृती इराणीला नाही, पण या सगळ्या विरोधाच्या पलीकडे हा सगळा प्रकाराला विरोध म्हणून आता जो स्पेस आहे त्याच्यात कन्हैया नाही आहे. आता आपण लक्षात घ्या, मी जे काय म्हटलं की विद्यार्थ्यांचं जे काही संबंध देशभर आंदोलन सुरू झालं त्याला कारण आपण लक्षात घ्या की दिल्लीमध्ये ऑक्युपाय UGC अशा स्वरूपाचं आंदोलन गेले 4 महिने सुरू आहे. म्हणजे ज्या सामान्य माणसांना, ज्या सामान्य विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी जे काही ॲडमिशन मिळत नाही त्या विद्यार्थ्यांना JNU मध्ये मिळतं. JNU मध्ये 60% आरक्षित जागा आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या भरले जातात. म्हणजे या देशातल्या घटनेप्रमाणे, या देशातल्या कायद्याप्रमाणे JNU मध्ये तंतोतंत त्याचा अंमल होतोय. आणि हेच मुळात या देशातल्या जातीयवादी, मनुवादी ज्या काही संघटना आहेत, संघ परिवार जे आहेत की या संघ म्हणजे यदुनाथनी उल्लेख केला तिरंगाचा, वा वा वा, तिरंगाबद्दल यांना कधीपासून प्रेम आला? गोळवलकर गुरुजींचा वाचा, त्यांना तिरंगा या देशातला झेंडा व्हावा असं वाटतच नव्हतं. अनेक म्हणजे पंचजन्यापासून ऑर्गनायझरमध्ये अनेक लेख आहेत. म्हणजे या देशातला झेंडा संघाने कधी आपल्या शाखेवर लावला, आपल्या हेडक्वार्टर्सवर लावला? तिरंगाबद्दल प्रेम, तिरंगाबद्दल अभिमान बाळगण्याचा संघाला अजिबात अधिकार नाही. 1942 मध्ये काय भूमिका राहिली? राष्ट्रविरोधी ते लोक होते, संघ परिवार होता राष्ट्रविरोधी. दुसऱ्याला राष्ट्रविरोधी अशा स्वरूपात सांगण्याचा संघाला अधिकार नाही. संघाचा पर्दाफाश झालेला आहे, संघ एक्सपोज झालेला आहे. निळू दामलेजी, मी जर असं बघतो की JNU नावाचं एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठामधले विद्यार्थी, त्यांचे प्रश्न असतात, त्यांचं विद्यार्थी जीवन असतं, त्यांच्या मागण्या असतात आणि ते खटपट करत असतात. तरुण माणसं आहेत. अशा तरुण माणसांमध्ये एक कन्हैया नावाचा एक मुलगा निवडून आला, उत्साही आहे आणि त्याची एकूण व्यक्तिमत्व असं आहे की मुलांना तो आवडला. आता ह्या घटनेवरून भाजप सारखा बहुमत मिळालेला पक्ष हा अस्वस्थ होतो, ह्याच्यामध्ये काहीतरी गोची आहे. बरं. किंवा FTI मध्ये एका फडतूस माणसाला नेमणं, मला असं वाटतं की देश चालवणारा सरकार किंवा मोठा पक्ष असेल त्या लक्षात यायला पाहिजे की अरे ही एक वेगळी घटना आहे, विद्यार्थ्याच्या पातळीवर आहे. तर विद्यार्थ्याच्या पातळीवर घडणाऱ्या घटनेला विनाकारण देशविरोध वगैरे स्वरूप देणं, हे मला असं वाटतं की एकतर ह्या पक्षामध्ये गडबड आहे किंवा ही माणसं स्टुपिड आहेत, मूर्ख आहेत असं एक म्हणायला वाव आहे. किंवा तिसरी शक्यता अशी आहे की यांच्या पायाखालची जमीन सरकते. आणि म्हणून कन्हैया आता
चौधरी त्याच्या प्रेमात पडले, तो मुलगा इनोसंट आहे, छान, बरा वाटतो तो. परंतु एखादा छान तरुण मुलगा ही गोष्ट वेगळी असते आणि देशाला नेतृत्व देणारा माणूस हा वेगळा असतो. म्हणजे भाजपला पर्याय द्यायचा असेल तर भाजपच्या असंख्य अवगुणांवर लोकांना उपाय शोधावे लागतील. लोकशाहीबद्दल, मुसलमानांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना काही पर्यायी उत्तरं देऊन भाजपच्या विरोधामध्ये एक पर्याय उभा करावा लागेल. तो पर्याय एखादा कन्हैयासारखा एखादा तरुण मुलगा आत्ताच कुठेतरी सामाजिक कार्यात वावरतोय अशा माणसाकडून आपण अपेक्षा बाळगू नये. परंतु अशा एका परीने महत्वाच्या नसणाऱ्या अशा ठिकाणी एखाद्या माणसाला टार्गेट करणं, आणि ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो हसायला यावं असं आहे हो. म्हणजे मला तर खरं रागही येत नाही. सोली सोराबजींनी सांगितलं होतं की या लोकांना कायदा कळतो की नाही कळत नाही. सेडिशनला काय अर्थ आहे, किती गाढव माणसं असावीत असा याच्या समोरचा प्रश्न आहे. बरं, त्यानंतर तिथे सगळे उघडे पडले, खरंच आहे. म्हणजे मी तुम्हाला मला कीव वाटते की काही घडलेलंच नाही. तिकडल्या घोषणा नव्हत्या, त्या घोषणा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर दिसत नव्हत्या, त्या एडिटरने त्या चिकटवल्या. नंतर तिथे चित्र स्पष्ट दिसत नव्हतं, तेही चिकटवलं. गंमत अशी की याच्या विरुद्ध एकही पुरावा पोलिसांकडे नाही. बरं, गंमत अशी की पोरीचा पुरावा नसताना सुद्धा तो जो बस्ती नावाचा जो कमिशनर आहे तो मोदी किंवा अमित शहाच्या घरी भांडी घासणारा माणूस आहे असं वाटावं अशा रीतीने तो पहिल्यापासून वागत आलेला होता. हे इतकं तुम्हाला सांगतो विचित्र आणि केविलवाणं दृश्य आहे. आणि हे सगळं तुम्हाला एका कन्हैयासारख्या एखाद्या बिचारा नवीन मुलगा आत्ता आल्याविरुद्ध करावं लागतं. तर मला असं वाटतं की हेच मुळात अशा गोष्टीचं निदर्शक आहे की ह्या लोकांचं काही मला ठीक वाटत नाही. बरं, मी पुन्हा पुण्याच्या स्टुडिओला जातो. महाजन सरांनी मगाशी हात वरती केला होता. महाजन सर काय म्हणताय? माझं म्हणणं एवढंच आहे की जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अंतर्गत व्यवस्थेशी संबंधित असलेल्या एका अत्यंत छोट्या प्रकरणाचा एवढा काट्याचा नायटा करण्याची आवश्यकता नव्हती. पण त्या प्रकरणी संघ परिवाराचा सारा खोटेपणा देशासमोर उघड होऊन सुद्धा अजूनही निर्लज्जपणे तिथं अमक्या घोषणा झाल्या, तिथं तमक्या घोषणा झाल्या, असं संघ परिवाराशी आणि भाजपशी आमचा संबंध नाही असा शहाजोगपणाचा आव आणून माणसं कशी काय बोलू शकतात? एवढा सुद्धा संकोच त्यांना वाटत नाही की आपण आता लोकसभेच्या राज्यसभेच्या वेशीवर खोटे ठरलेलो आहोत. देशाच्या समोर आपली ढोंगबाजी, लबाडी, खोटेपणा उघडा झाला आहे, तरीही पुन्हा तेच बोलत राहायचं. अरे कुठल्या घोषणा, कशाच्या घोषणा? त्या घोषणा असं आहे की आता स्पष्टच जर बोलायचं झालं तर मार्च 1948 मध्ये राजेंद्र प्रसादांनी वल्लभभाई पटेलांना एक पत्र लिहिलं होतं. 15 मार्च 1948 ही त्या पत्राची तारीख. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की मला अशी माहिती मिळालेली आहे की संघाचे काही लोक मुसलमानांसारखे पेहराव करून, मुसलमानांसारखे दिसण्याचा प्रयत्न करून हिंदूंमध्ये फिरतायत आणि त्यांना मुसलमानांच्या विरुद्ध चिथावतायत. तसंच काही हिंदू पुन्हा हिंदूंमध्ये फिरून मुसलमानांविषयी चेतवतायत अशी माहिती मला मिळालेली आहे. यामुळं देशात एक अत्यंत अनवस्था प्रसंग ओढवेल. त्यामुळं तुम्ही याच्याकडे लक्ष द्या असं पत्र खुद्द राजेंद्र प्रसादांनी वल्लभभाई पटेलांना 15 मार्च 1948 लिहिलेलं आहे. आजही तीच परंपरा चालू आहे. आजही ज्या घोषणा त्यांनी दिल्या नाहीत, खरं म्हणजे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्या जमावात घुसले आणि त्यांनी त्या घोषणा दिल्या. हे त्यांच्या चेहऱ्या आणि नावांसह फेसबुक सारख्या सोशल मीडियामध्ये आयडेंटिफाय झालेलं आहे. तरी हे कोणत्या तोंडानं अजूनही देशद्रोह याची जपमाळ ओढतायत? नक्की आपण हा विचारणार आहोत. आपल्यासोबत अभाविपच आहे, यदुनाथ देशपांडे आहेत, त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. दोन्ही मुद्दे घेऊन जायचे आहेत. आणि अर्थातच आपले डाव्या संघटनेचे संजय दाभाडे आणि बाकीच्या मंडळींकडे आपल्याला जर का या प्रश्नाविषयी काही म्हणायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरला भेट द्या. भाजप विरोधी पुरोगामी शक्तींचा कन्हैया चेहरा बनू शकतो का? प्रश्नाला उत्तर नक्की द्या. भारत से नहीं मेरे भाइयों, भारत में आजादी मांग रहे हैं.